अस्सलाम वालेकुम, नमस्कार। की गेल्या एक 2-4 दिवसांपासून प्रशासनाकडून धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक स्पीकर काढण्यासंदर्भात तोंडी सूचना दिल्या जात आहेत। धार्मिक स्थळांवर असो किंवा अन्यत्र ठिकाणी असो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जर ध्वनिक्षेपक असतील लावले असतील तर त्या काढण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या परिपत्रक किंवा लेखी आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले नाही। सद्य परिस्थितीमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण असताना देखील तोंडी सूचनेद्वारे या ठिकाणी ध्वनिक्षेपक काढण्यासंदर्भात मशिदींच्या ट्रस्टींना किंवा अन्य लोकांना सूचना दिल्या जात आहेत। याबाबत शासनाने जर असा कोणता निर्णय घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करणे उचित होईल, परंतु असा कोणताही निर्णय शासन स्तरावर झाला नसताना तोंडी सूचना देऊन लोकांना वेठीस धरणे आणि एका विशिष्ट समाजाला किंवा मुस्लिम समाजाला वेठीस धरणे हा कुठेतरी कायद्याचा अपव्यय आणि गैरमार्ग होत आहे असे जाणवत आहे। तर आमची प्रशासनाला आणि शासनाला एक विनंती आहे, जर असा कोणता आदेश किंवा अशी कोणती परिपत्रक किंवा सर्क्युलर जर निघाला असेल त्या अनुषंगाने आपण संबंधित जे धार्मिक स्थळ आहेत त्यांना बाबा नोटीस द्या, परवानगीची मागणी करा, परवानगी घ्या, असे काहीतरी लेखी स्वरूपात जर तुम्ही दिला किंवा प्रशासनाने दिलं तर आम्हाला त्या अनुषंगाने आम्हाला देखील आपल्याकडे त्या संदर्भात योग्य ती परवानगी घेण्यास सोयीस्कर पडेल। आणि दुसरी गोष्ट माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं JR नसताना किंवा कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर नसताना, कोणत्याही प्रकारचं परिपत्रक किंवा आदेश नसताना मशिदीवरील भोंगे हा शब्द वापरणं चुकीचंच आहे। तर मशिदींवरील जे काय असतील ध्वनिक्षेपक असतील किंवा करणे असतील त्या काढण्यासंदर्भात असा कोणता जर निर्णय झाला असेल त्या अनुषंगाने लेखी स्वरूपाची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येणं गरजेचं आहे। आणि प्रशासनाने लेखी स्वरूपात अशा संदर्भित मस्जिदीच्या ट्रस्टींना किंवा मशिदीच्या मॅनेजमेंटना त्यांनी तसे पत्रव्यवहार करणे उचित होईल। विनाकारण तोंडी सूचना देऊन लोकांमध्ये गैरसमज पसवून जातीय वातावरण किंवा समाजामध्ये वातावरण गरम होईल किंवा तणावाचं वातावरण असला प्रकार होऊ नये। आम्हाला प्रशासनाला पण सहकार्याचीच भूमिका घ्यायची आहे। प्रशासनाला वर देखील कोणाचा तरी दबाव असेल, प्रशासन कोणाच्या तरी दबावाला बळी पडून किंवा दबावानुसार काम करत असेल तर या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला लेखीमध्ये जे योग्य होईल लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला या संदर्भात सूचना द्याव्यात किंवा लेखी आम्हाला पत्रव्यवहार करावा। त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाकडे त्यानुसार मागणी करू आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून मस्जिदी असतील किंवा इतर धार्मिक स्थळे असतील त्याच्यावरचे ध्वनिक्षेपक आम्ही सुरू ठेवू।